जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 91 व तारीख 1 एप्रिल 2026 बुधवार। सध्या आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा आता आपण या फलश्रुतीचे वाचन करणार आहोत। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी हे आपल्याला सांगू इच्छित आहेत की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य
हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 7व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आधी भौतिक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत. आतापर्यंत या समासातील 60 ओव्यांचे आपण त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केलेले आहे. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करायला सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 60 या अंकानंतर बाहेरी निघता अपशकून या शब्दांनी 61व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. बाहेरी निघता अपशकून नाना प्रकारे विच्छिन्न तेने गुणे भंगे मन या नाव आधी भौतिक. प्राणी बंदी सापडला यातने वरपडा झाला, नाना दुःखे दुःखवला या नाव आधी भौतिक. प्राणी राजदंड पावत जेर बंद चाबूक वेत, दरे मार तळवे मार होत या नाव आधी भौतिक. या नाव क्षमासारी कोरडे पारंब्या कोक बहु प्रकारे अनेक, बहु ताडीती आधी भौतिक या नाव बोलिजे. मोघरी मार बुधले मार चौखरून गंगारने मार, बुक्या गचांड्या गुडघे मार या नाव आधी भौतिक. लाता चपराखा सेन भार, लाथा चपराखा सेन मार, कान खडे दगड मार, नाना प्रकारींचे मार या नाव आधी भौतिक. टांगणे टिपऱ्या पिछोडे, बेडी बुधनाल कोल दांडे, रक्षण निग्रह चहूकडे या नाव आधी भौतिक. नाकवनी सुनवनी मीठवनी रायवनी, गुळवण्याची जाचनी या नाव आधी भौतिक. जळामध्ये बुचकुळती हस्ती पुढे बांधून टाकीती, हा किती छळीती याता याती या नाव आधी भौतिक. कर्णछेद घ्राणछेद हस्तछेद पादछेद जिव्हाछेद अधरछेद या नाव आधी भौतिक. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 61 या अंकाने सुरू होते. तिथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. घराबाहेर पडताच अपशकून होणे, अनेक प्रकारे अडथळे उत्पन्न होऊन त्यामुळे अंतःकरण दुखवणे याचे नाव आधी भौतिक. प्राणी कैदेत पडून अनेक यातना सोसण्याची त्याला पाळी आली. अनेक दुःखांनी दुःखी झाला. राजाने शिक्षा दिली. जेरबंद चाबूक वेद यांचा मार बसतो तरी लोटून देऊन मारतात. तापलेल्या तव्यावर
अनवाणी उभे करतात. कोरडे पारंब्या पोप यांनी अनेक प्रकारे सपाटून मारणे. अपानद्वारी मेखा ठोकतात. दारू भरलेल्या बुदल्याशी बांधून त्या बुदल्यास पेटवितात. दोरांनी चोहोकडून हातपाय ताणून बडग्यांनी मारतात. बुक्क्या मारतात. गचांड्या देतात. गुडघे मारतात म्हणजे गुडघ्यांवर मारतात. लाथा मारतात. चपराका मारतात. शेनमार करतात. कानाला खडे लावून कान पिरगळतात. दगडांनी मारतात. असे नाना प्रकारचे मार बसतात. टांगून घालतात. चाप लावतात. मागे हात वळवून बांधतात. बेडी घालतात. झाडाच्या बुंद्याशी नालाप्रमाणे बांधणे. दांडा घालणे. पहाऱ्यांत अडकवून ठेवणे याचे नाव आदिभौतिक. नाकात ओतण्याचे तीक्ष्ण रस, चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहऱ्यांचे पाणी, गुळाचे पाणी घालून जाच करणे. पाण्यात बुचकळून काढणे. हत्ती पुढे बांधून टाकणे. गुराप्रमाणे हाकतात. परोपरीने छळून यातना देतात. कान, नाक, हात, पाय, जीभ, ओठ कापणे इत्यादी छळाचे प्रकार जे राजे महाराजे कैद्यांना देत असत त्या छळांना संत शिरोमणी रामदास स्वामी आदिभौतिक ताप असे म्हणत आहेत. तर अजूनही आदिभौतिक तापांची त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. ती आपण पुढील भागात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला त्यांनी ग्रंथाचे श्रवण केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. भेटू पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.